चला आता राजकीय जगातून जरा आपण कार्सच्या जगामध्ये जाऊयात. महिंद्रा मोटर्सनं आज आपली XUV 700 ही गाडी नव्या रूपात लॉन्च केली आहे. आता या कारचं नाव XUV 7XO असं असणार आहे. 3 सीटर SUV श्रेणीतली ही गाडी कार प्रेमींमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. 18 ते 30 लाख रुपयांच्या सेगमेंटमध्ये ज्यांना भरपूर फीचर्स असलेली कार हवी आहे त्यांच्यासाठी ही गाडी आहे. गाडी दिसायला आधुनिक आहे, पण महिंद्राची स्कॉर्पिओ N ज्यांना नको आहे असे अनेक लोक XUV 7XO ही गाडी घेत आहेत. गाडी इतकी यशस्वी झाली आहे की कंपनीची प्रतिमा बदलली आहे. या अगोदर ट्रॅक्टर आणि पिकअप ट्रक बनवणारी कंपनी अशी प्रतिमा असलेल्या महिंद्रानं आता स्पोर्ट्स व्हेकल सेगमेंटमध्ये 30 लाखांच्या आतल्या लक्झरी SUV गाड्या बनवणारी कंपनी अशी आपली ओळख बनवली. आणि महिंद्रा XUV 7XO या गाडीला स्पर्धाही मोठी आहे. बघूया. स्पर्धा असलेल्या गाड्या कोणत्या आहेत तर टोयोटा इनोव्हा हायक्रॉस, टाटा सफारी, त्यानंतर Hyundai अल्कजार, MG हेक्टर प्लस, महिंद्रा स्कॉर्पिओ N, खरं तर महिंद्रा कंपनीनं गेल्या 10 वर्षांमध्ये झेप खूप मोठी घेतली आहे. प्रीमियम कार सेगमेंटमध्ये आधी महिंद्राचा खूप दबदबा नव्हता. स्कॉर्पिओ आणि बोलेरो या त्यांच्या गाड्या प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये खपायच्या, पण शहरी उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत लोक महिंद्राच्या गाड्यांकडे फारसे वळायचे नाहीत. पण हे सगळं बदललं 2 गाड्यांनी. बघूयात नेमकं महिंद्राच्या बाबतीमध्ये हे सगळे बदल घडवणाऱ्या, महिंद्राची प्रतिमा बदलणाऱ्या त्या 2 गाड्या कोणत्या होत्या. जेव्हा महिंद्रा सुरुवातीला मार्केटमध्ये आली त्यावेळेस ट्रॅक्टर बनवणारी कंपनी अशी अनेक वर्ष प्रतिमा होती. त्यामुळे ग्रामीण भागात हे नाव मोठं होतं. 2011 पर्यंत त्यांचा प्रवासी गाड्यांना शहरांमध्ये फारसा प्रतिसादही मिळत नव्हता. 2015 मध्ये त्यांनी XUV 500 ही लॉन्च केली होती, पण त्या कारला भरघोस प्रतिसाद मिळाला शहरी सेगमेंटमध्ये. पण ही गाडी जरी चांगला प्रतिसाद मिळवत असली तरी तिचा पोहोच वाढण्यासाठी मर्यादा अनेक येत होत्या कंपनीला. 2015 मध्ये महिंद्रानं इटली स्थित पिनिनफारिना नावाची एक डिझाईन कंपनी विकत घेतली आणि त्यामुळे जागतिक दर्जाचं कार डिझाईन करणं महिंद्राला शक्य झालं. कारण कार डिझायनिंग हे ऑटोमोबाईल सेक्टर मधलं एक प्रचंड महत्त्वाचं सेगमेंट आहे. 2021 मध्ये XUV 700 कार ही लॉन्च झाली आणि त्या कारला मात्र कार प्रेमींनी प्रचंड प्रतिसाद दिला. 2022 मध्ये स्कॉर्पिओ कारची सुधारित आवृत्ती लॉन्च झाली जिचं नाव होतं स्कॉर्पिओ N. देशी SUV, मजबूत गाडी, अप्रतिम कामगिरी अशी स्कॉर्पिओ N या कारची ख्याती राहिली. जवळपास 4 वर्ष होत आली, पण स्कॉर्पिओ N या कारला मार्केटमध्ये, भारतीय बाजारामध्ये ठोस असा स्पर्धक नाहीये. गेल्या वर्षी 2 इलेक्ट्रिक SUV लॉन्च करण्यात आल्या, XUV 9 आणि 6EV. आणि या अगोदर लॉन्च झालेल्या 3XO या कारचा खप सुद्धा चांगला झाला. आणि या कार जगतातल्या महत्त्वाच्या बातमीसह या बुलेटिनमध्ये आता वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.